हॅलो फ्रेंड्स, VAG ऑडिओजमध्ये तुमचं स्वागत आहे. मी वैशाली तुमच्यासाठी घेऊन आली आहे ट्रू ब्युटी ऑफ लव्हचा पुढचा भाग. चला सुरुवात करूया. ट्रू ब्युटी ऑफ लव्ह भाग 87. सिद्धार्थचा फोन कट केला गेला म्हणून टेन्शनमध्ये येऊन सिद्ध तिला एकावर एक फोन कॉल करत होता. सिद्धार्थ आता ठीक आहे का पाहायला त्याची आई त्याच्या रूममध्ये डोकावली होती. पाहते तर अस्वस्थ होत इकडून तिकडं फिरणारा सिद्धार्थ सतत कोणाला तरी फोन लावत असल्याचं तिनं पाहिलं. सिद्ध, बेटा काय झालं? आई, अगं मीरा फोन उचलत नाहीये. आता मगाशी तिचाच कॉल आलेला. तिने अगं तिच्या बाबांना सगळं खरं सांगितलं वाटतं आणि ते पुन्हा बहुतेक वेड्यासारखा विचार करत असणार. मी एक काम करतो, मी त्यांच्या घरी जाऊन येतो. सिद्धार्थ, तू कुठेही जाणार नाहीस. झालं एवढं बस झालं. अगं पण मीरा, तिचा काय दोष? ते उगाच कोणाशीही तिचं लग्न लावून टाकतील. त्यापेक्षा मग शांतनू काय वाईट आहे? त्या दोघांचं एकमेकावर प्रेमही आहे. मी तुझ्या बाबांना सांगते त्यांना फोन करून समजावायला. ओके? त्यांचे मित्र आहेत ना ते, मग ते ऐकतील. तू आता गप्प घरात बसणार आहेस. किती त्रास झाला मग असे तुला, मी पाहिलंय. आता तू माझं ऐक. तू त्यांच्यामध्ये पडू नकोस, बघू दे त्यांचं त्यांना. पण आई, अगं काही पण बिन नाही, माझं ऐकणार आहेस. कुठेही जाणार नाहीस. आई म्हणाली तसा सुस्कारा सोडत तो तिथंच खाली बसला. तसा आईने प्रेमाने त्याच्या केसांतून हात फिरवला. आता सांगतेस का जाऊन बाबांना? तो थोडा चिडून म्हणाला. सांगते. तू आता तिचा विचार करणं थोडा बंद करशील का? ठीक आहे, नाही करत. खुश? तो नाखुशीने म्हणाला. मला माहितीये तू काही सुधारणार नाहीस, म्हणत आई त्याच्या डोक्यावर मारत निघून गेली आणि सिद्ध पुन्हा मीराचाच विचार करत बसला. इकडं जेवायची वेळ झाली होती. मीराच्या आईने आणि स्वराने जेवणाचं बाहेर घ्यायला सुरुवात केली होती. अहो जेवायला या, झालंय बनवून. आईने मीराच्या बाबांना हाक दिली आणि एवढ्यात सिद्धार्थच्या वडिलांचा फोन येऊ लागल्याचं पाहून मीराचे बाबा तिथंच घुटमळले. फोन उचलू का नको करण्यात पहिला कॉल रिंग होऊन कट झाला, पण पुन्हा एकदा कॉल येऊ लागला तसा त्यांनी तो उचलला. हे सुभाष, मी समजू शकतो तुला वाईट वाटलं असेल, तू रागावलं असशील, साहजिक आहे हे सगळं. मी हवं तर सिद्धार्थकडून माफी मागतो तुझी. त्याचे बाबा डायरेक्टच बोलून गेले. तू कशाला माफी मागतोस? तुझी काय चूक आहे ह्यात? इथं माझंच नाणं खोटं आहे तर दुसऱ्याला काही बोलण्याचा हक्क मलाच राहत नाही. अरे असं काय बोलतोयस? माझं थोडं ऐकशील का? एक मित्र म्हणून सांगतो, जर तुझ्या मुलीचं दुसऱ्या कुठल्या मुलावर प्रेम आहे तर ती आमच्या घरात लग्न करून तरी कशी सुखी राहील तूच सांग. आणि सिद्धार्थचंही आयुष्य ह्याने सुखी होणार नाहीये. हो बरोबर आहे, ठीक आहे ना. मी तुला आता काही म्हणतोय का? मी दुसरा मुलगा पाहायला सुरुवात करतोय. एखादा चांगला मुलगा पाहून तिचं लग्न लावून देईन. तेच सांगतोय मी तुला. हे चुकतोयस तू. मी चुकतोय? ही माझी मुलगी आहे म्हणून तू असं बोलू शकतोस प्रताप? तुझी मुलगी असती तर तू काय केलं असतं? गेला असतास त्या मुलाकडे आणि मुलीने ठरवलेल्या त्या मुलाशी लग्न केलं असतंस? लग्न करायचं की नाही हे पुढचा प्रश्न आहे सुभाष, पण मला वाटतं त्या मुलाला एकदा तू भेटून घ्यायला हरकत नाही. तुझ्या जागी मी असतो तर मी नक्कीच भेटलो असतो. पण काय करायचं? मला मुलगी नाही आहे ना. मला तरी असं वाटतंय एकदा त्याला भेटून मग ठरव पुढं काय करायचं. नाहीच तो चांगला वाटला तर तसं सांग तुझ्या मुलीला समजावून. आणि ती ऐकेल असं वाटतंय तुला? ज्यांनी आधीच ठरवून ठेवलंय काय करायचंय ते? अरे पण आवडणार नाहीच असा का विचार करतोय तू? कदाचित तुलाही तो आवडेल. भेटल्याशिवाय कळेल का? आपल्या मित्राच्या या बोलण्यावर मीराचे बाबा जरा शांतच बसलेले. हे बघ, मी तुला चांगलं सांगायचं होतं ते सांगितलं. आता तू बघ काय करायचं. मी ठेवतो. बस नीट विचार करून निर्णय घे म्हणजे झालं. म्हणत समोरून फोन कट झाला. मीराचे बाबा योग्य निकषापर्यंत पोहोचत नव्हते.
मीराचं चांगलं व्हावं हा एकच हेतू डोक्यात होता. आपण पाहून देऊ तरच चांगलं होईल या विचाराला फाटा द्यायला काही त्यांना जमत नव्हतं. मीरा म्हणते त्या मुलाला भेटायचं यासाठी तर मन बिलकुल राजी होत नव्हतं आणि याच द्वंद्वात ते बाहेर जेवायला आले. रात्रीची जेवणं वगैरे झाली. जेवतानाही कोणी कोणाशी बोललं नव्हतं. सगळं आवरून झाल्यावर मीरा बेडवर आली आणि फोन हातात घेऊन पहिला शंतनूला आणि सिद्धार्थला मेसेज करायला घेतला. सिद्धचे ऑलरेडी मेसेजेस पडलेले. सॉरी मीरा, आज तुझ्याशी काही न बोलता मी सगळं बोलून टाकलं आणि तुलाच अडचणीत आणलं. मला माहीत नव्हतं यार एवढं असं होईल. आता तुझे बाबा काय म्हणत आहेत ग? काहीतरी बोल ना यार, काहीतरी रिप्लाय कर. फोनही उचलत नाही आहेस. मीरा, नाही तर तू सरळ सरळ एक काम कर, तू तयार राहा. मी उद्याच लावून देतो तुमच्या दोघांचं लग्न. मी करेन मदत. काय होईल ते होईल. सिद्ध, मॅड झालंयस का? थोडं शांत हो. मीरानं त्याला रिप्लाय केला. आणि सॉरी काय, उलट तुलाच थँक्स. तू आत्तापर्यंत खूप काही केलंयस रे माझ्यासाठी. आजही तू वाईट झालास म्हणून मी सगळं बाबांना सांगितलं. तू एकट्यानेच का वाईट व्हायचं? त्यावर त्याचा रिप्लाय आला. पण मग आता काय करणार आहेस? उद्या भेटल्यावर बोलू. आय एम सो ग्लॅड सिड, तुझ्यासारखा फ्रेंड मिळाला आहे मला. माय बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर. थँक्स. टेक केअर. बोलू उद्या भेटल्यावर. हो बाय. गुड नाईट. सिद्धार्थसोबतचं चॅटिंग संपवून तिने शंतनूचा चॅटबॉक्स ओपन केला. शंतनू तर तिच्या मेसेज आणि फोनची कितीच वाट पाहत होता. त्यात ती ऑनलाईन होती, पण तरीही तिचा एकही मेसेज नव्हता. त्याने कित्येकदा फोन चेक करून साईडला ठेवलेला. एवढ्यात मेसेजची नोटिफिकेशन वाजली. तसा त्याने पटकन मोबाईल हातात घेतला. पाहतो तर मीराचा मेसेज. आय मिस यू सो मच शंतनू. तिच्या एका मेसेजमधून जणू तिच्या मनाची अवस्था त्याला कळून गेली. हे मीरा, काय झालं? तू टेन्शनमध्ये आहेस का? बोल ना, काय झालं यार? सकाळीही बोलली नाहीस. कधीचा वाट पाहतोय तुझ्या मेसेजेसची. आधी सांग, आजचं काय झालं? झालं तुझं काम? नाही ना मीरा. ओ सॉरी ना यार, म्हणून काहीच बोललो नाही मी. सॉरी काय, ठीक आहे रे. आय लव्ह यू शंतनू. आज खूप मिस करते मी तुला. काय झाले सांगणार आहेस का आता? बोल ना मीरा, नाहीतर आता तुझ्या घरी येईन हा मी. काही नाही. अरे त्या दिवशी तुझ्याकडे यायचं म्हणून बाबांना खोटं बोलूनच आम्ही डिनरला म्हणून तुझ्याकडे आलो. त्या दिवशी घरी यायला किती वेळ लागला माहिती आहे ना. त्यात बाबांनी आम्हाला जाऊ दिलं. ते सिद्धार्थ लग्नाला मीन्स डेट्स काढण्यासाठी हो म्हणाला तेव्हा. मग आज आम्हा दोघांना त्यांनी घरी फोन करून बोलावलेलं का तर लग्नाची डेट्स काढायचे म्हणून. एवढं टाईप कधी करायचं म्हणून तिने त्याला डायरेक्ट व्हॉइस मेसेज केला. मग काढले का डेट्स? नाही ना, ती वेळ येऊच दिली नाही सिद्धार्थने. त्याने सगळा ब्लेम स्वतःवर घेतला. म्हणजे तोच म्हणाला की त्याला मी नाही, दुसरी मुलगी आवडते आणि त्याला हे लग्न करायचं नाही. ओ, मग तुझे बाबा चिडले असतील. हो, आम्ही निघून आलो घरी, पण एवढ्यावर नाही थांबले. मला तुझ्याकडून यायला लेट झालेला ते बाबांनी पाहिलेलं त्या रात्री. मग अचानक सिद्धार्थने हे लग्न मोडणं यावरून त्यांना शंका आली. घरी आल्यावर सगळं काढलं त्यांनी. मग मला सगळं खरं सांगावं लागलं शंतनू. ओ, म्हणजे तू माझ्याबद्दल बोललीस का त्यांना? मग काय बोलले ते? ऐकून घेतलं? तुला काही बोलले नाही ना? हे मीरा, मी येऊ का आता तिथे? अरे वेडायस का? आता किती वाजलेत बघ. मीरा, आय एम सॉरी यार, किती प्रॉब्लेममध्ये टाकलं ना मी तुला. पण आता ग काय करायचं? बघू ना आता. दी बोलली आहे बाबांना की एकदा भेटून घ्या तुला म्हणून. मग काय म्हणाले ते? भेटायचं बोलले का? अजून तरी काही म्हणाले नाहीत. ओ हे मीरा, उद्या भेटशील? तुझ्या ऑफिसचा ॲड्रेस पाठवून दे ना, मी येईल तिथंच भेटायला. पाठवते म्हणत ते ॲड्रेस टाईप करू लागले. तिने त्याला लगेचच ॲड्रेस पाठवून दिला. मीरा, भेटू उद्या नक्की. हां नक्की. झोप आता तू शांत. होईल तुझंही काम लवकरच. ओके. सेंडिंग गुड वाईब्स.
बाय. टेक केअर. यू टू. बाय. म्हणत दोघांनीही मोबाईल साईडला ठेवून दिला आणि आता ते दोघंही झोपण्याचा प्रयत्न करू लागले. दोघांनाही माहीत नव्हतं आता उद्याचा येणारा दिवस काय घेऊन येणार होता. हातातून खूप मोठं काहीतरी सुटून जाऊ पाहत होतं आणि त्याला ते जाऊ द्यायचं नव्हतं. ह्याच अस्वस्थतेत शंतनूलाही केव्हाची झोप लागत नव्हती. आता खूप मोठी परीक्षा असणार होती त्या दोघांची. हातात काही नसताना मीराच्या बाबांचं मन जिंकायचं हे मोठं आव्हान असणार होतं त्यांच्यासमोर. पण सिद्धार्थच्या भूमिकेचा विचार करता त्याने आत्तापर्यंत जे काही केलं ते नक्कीच दुर्लक्ष करण्यासारखं नव्हतं. त्यानं एवढं केलं म्हणून मीराला आज तो समोर पाहू शकत होता, ही फॅक्ट होती. आज मीराला त्याच्यासोबत जाताना पाहून आपण असाच भलतासलता विचार करत बसलो असतो तर कदाचित पुन्हा घाई झाली असती आणि माझ्याकडून मीरा हर्ट झाली असती. इट्स मीन मी बरोबर केलं आणि यापुढेही मी असंच करायला हवंय असं तो मनाशी ठरवत होता. त्याला आता सिद्धार्थलाही उद्या एकदा एक मित्र म्हणून भेटावं वाटत होतं. त्याच्या ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी त्याचे मनापासून आभार मानायचे होते. शिवाय आता मीराच्या बाबांची भेटायला बोलवायची वाट आता त्याला पाहायचीच नव्हती. तो स्वतः जाऊन त्यांना भेटणार होता आणि सध्याची त्याची परिस्थिती सांगणार होता. अर्थात तरीही ही परिस्थिती कोणतेही वडील समजून घेतील ही शक्यता मात्र नाके बराबर होती. तरीही तो ट्राय करणार तर होताच. सिद्धार्थ सकाळी लवकर ऑफिसमध्ये आलेला. मीराला उलट लेट होणार होता तसा तिचा त्याला मेसेज आलेला. सीटच्या डोक्यात कालच्याच गोष्टी अजूनही होत्या. कुठंतरी मीरा दूर जाते हे जाणवत होतं. खरं तर ती जाणारच होती हेही त्याला माहिती होतं, पण तरीही त्याला लो फील होत होतं. पण काल तिचं त्याला बेस्ट फ्रेंड मानणं हे अजूनही सुखावून जात होतं. ती कधी येते याचीच वाट पाहत तो कामात बिझी झालेला. एवढ्यात त्याची केबिन नॉक झाली. मे आय कम इन? बाहेरून आवाज आला आणि कामाच्या नादात त्याला शंतनूचा आवाज ओळखलाच नाही. येस कम इन, तो म्हणाला तसा शंतनू डोर उघडून तिथं डोअरमध्ये त्याला पाहत उभा राहिला. शंतनू तू इथे? अरे हां, मीराला भेटायला आला असशील ना. पण अरे ती अजून आली नाहीये. ये ना बस. नेहमी माझ्या आधी आलेली असते बघ ती, पण आज नेमका तिला लेट होणार आहे. आत तर ये, मी काही खाणार नाही तुला. हो येतोय. आणि मीराला भेटायला आलोय हे खरं आहे, पण सोबतच तुलाही भेटायला आलोय सीत, म्हणत तो आत केबिनमध्ये आला. काय मला? तुझा रस्ता आज इकडे कुठे चुकला? मी समजलं नाही, तो हसत म्हणाला आणि उठला. का तुला भेटायला नाही येऊ शकत? आय एम सॉरी सीत, मी तुला चुकीचं समजलो. ओ कळलं का तुला? हे तू खोचक बोलणं बंद करणार आहेस का? मला त्रास होतोय. ऑलरेडी खूप वाईट फेजमधून चाललोय मी. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड सीद. सॉरी, पण हे सत्य आहे. तू आलास आणि मीराला माझ्यापासून दूर नेतोयस. मला खूप राग येतोय तुझा शंतनू. ओ तर हे कारण आहे. बट काय करणार सिद्ध, मीरा आधीपासून माझीच होती. शंतनूचं बोलणं आताही सिद्धला लागलं. तसा त्याने एकदम शांतपणे डोळे मिटले आणि शंतनूने त्याला जाऊन आलिंगन देत त्याच्या पाठीवर थोपटलं. क्षणभर सिद्धही नॉर्मल होत होता. हे सिद्ध, आय एम सॉरी यार, पण तुझ्यापेक्षा जास्त गरज मीराची मला आहे. तुला त्रास होतोय मी समजू शकतो, पण मी काही करू शकत नाहीये. आणि खरंच तू जे केलंस माझ्यासाठी आणि माझ्या मीरासाठी त्यासाठी थँक्स. तुझ्यासाठी काही केलेलं नाहीये, हा मी मीरासाठी केलंय. मी तिला दुःखी पाहू शकत नाही म्हणत तो बाजूला झाला. मीही नाही पाहू शकत तिला हर्ट, शंतनू म्हणाला. हे शंतनू, बट आता माझं ऐकशील. तिच्या बाबांना भेट प्लीज. आता वाट नको बघूस, नाहीतर तिचं कोणाशीही ते लग्न लावून देते. कालच बोलत होते रे तसे. हो मीही हाच विचार करतोय. बहुतेक आजच भेटेल त्यांना. पण ती मला बोलली नाही तशी. ती माहिती आहे ना कशी आहे. तुला टेन्शन द्यायचं नसतं तिला. सिद, आय सेड सॉरी. तुला माफ करायचं आणि तेही मी नसतो माफ करत हा तुला. सिद्ध म्हणत हसला. बस ना शंतनू, कॉफी मागवतो. राहू दे, मीरा कधी येणारी सांग ना. अरे काय माहीत, आतापर्यंत यायला हवी होती. ये ना, तुला तिची केबिन दाखवतो. चांगली केबिन भांडून घेतली बघ माझ्याकडून कशी शहाणीने.
तो त्याला तिची केबिन दाखवायला घेऊन तिच्या केबिनमध्ये निघाला. शंतनूला त्या दोघांचं ऑफिस पाहून खरंच कौतुक वाटत होतं. आजचा पार्ट इथंच संपलाय. बघूया शंतनू विचार करतोय त्याचं काम झालं नसताना तिच्या बाबांना जाऊन भेटण्याचं. बाबांची काय प्रतिक्रिया असेल पाहूया पुढच्या भागात. कथा आवडत असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.